ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। उल्लासनगर महानगर पालिका की सार्वत्रिक चुनाव को लेकर शहर में राजनीतिक गतिविधियां तेज हो गई हैं। चुनावी माहौल और स्थानीय समीकरणों पर समाज सेवक, लेखक एवं वरिष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर ने उल्लासनगर क्षेत्र का विस्तृत विश्लेषण प्रस्तुत किया है। पहिली गोष्ट अशी आहे की 8 वर्षानंतर ही निवडणूक होते आहे, त्यामुळे उमेदवारांना आणि मतदारांना फारच उत्सुकता आहे या निवडणुकीबद्दल। या ठिकाणी आता शिवसेना शिंदे गट मध्ये साई पार्टी आणि ओबी कलानीची पार्टी यांचा एक गट आहे। त्यानंतर भाजपचे स्वतंत्रपणे लढवते आहे, उद्धव ठाकरे गट आहे तो वेगळा लढवत आहे। अशा प्रकारे चौरंगी लढत आहे। काय झालं, आजपर्यंत गेल्या 40 वर्षात उल्हासनगरला सिंगापूर करण्याचं स्वप्न प्रत्येक राज्यकर्त्याने दाखवलं, परंतु कोणीच ते पुरा करू शकलं नाही। उलट उल्हासनगरची मोठी धारावी झाली आहे आणि समस्या ज्या आहेत त्या मलमपट्टी केल्यासारख्या सोडवल्या जातात। आपण पाहाल की एक रस्ता वर्षातनं 4 वेळा खोदला जातो, बनवला जातो, विकास होत नाही आहे। लाईट आहे, पाणी आहे, याचं नियोजन नाही आहे। त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि त्यांना कोणतरी असा रक्षण करता पाहिजे, त्यांचं हितरक्षण करण्यासाठी। परंतु या ठिकाणी राजकारणाचं व्यापारीकरण झालेलं आहे आणि जे उमेदवार या ठिकाणी वर्षानुवर्ष निवडून येतात त्यांनी हा व्यवसाय बनवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी भूमाफिया असतो, तो नगरसेवक होतो, अशिक्षित महिला असतात, ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्या महापौर होतात। असे प्रकार घडलेले आहेत। जर का शहराचा खरोखर विकास व्हायचा असेल तर नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये प्रशासनावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनाचं प्रचंड दडपण असतं। त्यांना मुक्त हस्ते काम करू दिलं जात नाही। त्यामुळे इथली जी एक गोल्डन गँग म्हणून एक गँग आहे राजकारण्यांची आणि ठेकेदारांची, ते ढवळाढवळ करतात आणि नियोजन होत नाही आणि कामं होत नाही। फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच होतो। परिवर्तन घडण्याची शक्यता फार कमी आहे, कारण लोकांमध्ये उदासीनता आहे आणि जे गब्बर नगरसेवक झालेले आहेत 25-30 वर्ष आहेत ते या ठिकाणी पैशाचा पाऊस पाडणार, EVM मशीन हॅक करणार, अशा गैरमार्गाचा प्रकार जो महाराष्ट्रात झाला तो या ठिकाणी पण निश्चितपणे होणार। त्यासाठी नागरिकांनी आणि जे विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांनी सतर्क राहिलं पाहिजे, तरच या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात आणि लोकशाहीला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे होतील। प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही आहे। कलानीमध्ये असेल, तुमचा BJP मध्ये आहे, शिवसेनेमध्ये जी शिंदे गटाची आहे एका घरात 3-3 उमेदवार दिलेले आहेत। असे जवळजवळ 6 घराण्यामध्ये 18 उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे घराणेशाही निश्चितपणे आहे आणि त्याचा अंत झाला पाहिजे। इतर महापालिका नगरपालिकामध्ये जसं एकाच घरातले 5-5, 6-6 उमेदवार दिले, त्यांना पाडण्यात आलं, तर त्याची पुनरावृत्ती इथे झाली पाहिजे। ॲक्सेप्ट तर करणार नाही, लोक नाराज आहेत, परंतु त्यांचं असं सेटिंग असतं की आता आपण छाननीच्या वेळेला बघितलं की जे लोक 100% अपात्र होऊ शकतात त्यांचे अर्ज बाद होऊ शकतात, त्यांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते अर्ज वैध ठरवलेले आहेत। अशी 3-4 प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे, नॉमिनेशन पेपर जो आहे नामांकन, ते त्याच्यामध्ये असंख्य त्रुटी आहेत। तरीसुद्धा जो निवडणूक अधिकारी आहे त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना उमेदवारी बहाल केली आहे। तीव्र असंतोष आहे आणि सरळ दिसत आहे। आमच्या उल्हासनगरमध्ये बिनविरोध कोण आलं नाही, पण बाजूच्या कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहाल तर 20-20 नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत। ते अमाप पैशाचा वापर, दहशत, दादागिरी आणि दबावतंत्र या कारणामुळे बिनविरोध आलेले आहेत। उल्हासनगरचा इतिहास असा आहे की इथे आघाडीचं सरकार आहे। आतापर्यंत इतिहास बघितला तर स्वतंत्र एका पक्षाचा फक्त 86 मध्ये आणि 92 मध्ये सरकार आलं होतं, पप्पू कलानी जेव्हा फॉर्ममध्ये होता। परंतु त्यानंतर आतापर्यंत मिलीजुली सरकार आले आहे, आघाड्यांचं सरकार आलेलं आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी होईल। नाही, निवडणूक प्रक्रिया जी आहे ती वादग्रस्त आहे आणि प्रशासनाचं आणि राज्यकर्त्यांचं फार मोठं दडपण आहे निवडणूक अधिकाऱ्यांवर।
आणि त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात व्हायला पाहिजे आणि लोकशाहीचा जो संकेत आहे त्या संकेत पायदोळी न तोडवता जर निवडणूक झाला तर चित्र नक्की बदलेल. आता उल्हासनगरचं सिंगापूर तर होऊ शकत नाही, परंतु उल्हासनगरच्या ज्या समस्या आहेत, धोकादायक इमारतींच्या समस्या आहेत, ही समस्या त्यांना पर्यायी जागा दिली पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. पाण्याचं इथे नियोजन नाही आहे. पाणी कधी येतं, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधी येतं. लाईटची बिलं भरमसाठ वाढलेली आहेत, परंतु या ठिकाणी लाईट वारंवार जात असते आणि रस्त्याची हालत खराब आहे. रस्ते बांधण्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे. पूर्वी एक रस्ता 25-25 वर्ष टिकायचा, परंतु आता एका वर्षात 3-3 वेळा रस्ते खोदले जातात. नाही, लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे की जे लोक तुमच्याकडे पैसा घेऊन येतील तो काय त्यांचा स्वकष्टाचा नसणार आहे, तो त्यांनी हरामाची कमाई असणार आहे. कमिशनखोरी करून किंवा भ्रष्टाचार करून ते पैसे मिळवलेले आहेत. त्या पैशाला तुम्ही विकले जाऊ नका. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही लढणार नाही तरी चालेल, पण विकले जाऊ नका. आणि जे संविधानाला आणि बाबासाहेबांना मानणारी लोक आहेत त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही एक वेळ तुम्हाला पैसे ऑफर केले तर तुम्ही घ्या, परंतु मत देताना योग्य उमेदवाराला मत द्या. आपको बता दें कि उल्लासनगर महानगर पालिका के अंतर्गत प्रभाग क्रमांक 13 क से प्रीति प्रफुल्ल भोसले शिवसेना ठाकरे गुट की ओर से उम्मीदवार के रूप में चुनाव मैदान में उतरी हैं। उन्होंने अपने प्रभाग में मौजूद बुनियादी समस्याओं जैसे सड़क, पेयजल, स्वच्छता, नालियों की सफाई और नागरिक सुविधाओं को प्राथमिकता के साथ हल करने का आश्वासन दिया है। स्थानीय नागरिकों के मुद्दों को लेकर उनकी सक्रियता और विकासोन्मुखी दृष्टिकोण को देखते हुए प्रभाग 13 का में चुनावी मुकाबला रोचक होने की संभावना जताई जा रही है। वरिष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर के अनुसार इस प्रभाग में विकास, मूलभूत सुविधाएं और जन सरोकार इस चुनाव के प्रमुख मुद्दे रहेंगे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 13 क मधून मी सौ प्रीति प्रफुल्ल भोसले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून निशाणी मशाल या चिन्हावरून उभी आहे आणि आमच्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत हे लाईटची मोठी समस्या आहे की लाईट वेळोवेळी जात असते, त्यामुळे मुलांना अभ्यासाला प्रश्न येतो. पाण्याची खूप मोठी समस्या आहे. महिला दिवसभर काम करून राबतात आणि जेव्हा त्यांचा झोपायचा वेळ होतो, थोडा विश्रांतीचा वेळ असतो, तेव्हा त्यांना पाण्यासाठी जागा राहावं लागतं. पाणी भरण्यासाठी त्यांना वाट बघावी लागते आणि त्यांची झोपमोड होते. म्हणजे महिलांना अजिबात आराम असा मिळत नाही ह्या पाण्याच्या प्रश्नामुळे. आणि जर पाणी आलं आणि त्याच वेळेस जर लाईट गेली तर त्यांना दुसऱ्या दिवसापर्यंत पाण्यासाठी वाट पाहावी लागते. हा खूप मोठा प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रभागात एवढे निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवलेले आहेत की ते दर 6 महिन्यांनी त्यांचं कुठे ना कुठे खड्डे झालेले असते. मग त्या खड्ड्यामध्ये महिला आमच्या गाड्या कशा चालवतात आणि किती महिला पडतात, त्यांना परत तो त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ह्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसाठी आम्ही काम करू. प्रभागामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं आमचं मत आहे की नवीन चेहरे दिसले पाहिजेत. नवीन उमेदवारांना जर संधी दिली तर ह्या सगळ्या प्रश्नांवर ते नक्कीच वर्क करून त्यांना न्याय देतील. आणि दुसरं म्हणजे आमच्या प्रभागामध्ये शववाहिनी, विद्युत दाहिनी आणि रुग्णवाहिका या नाही आहेत. जर आम्हाला संधी देण्यात आली तर ह्या गोष्टींवर आम्ही नक्कीच लक्ष देऊ. एक रिक्षा स्टँड हा फक्त एक चौकामध्ये आहे, तर रिक्षा स्टँड 2 ते 3 ठिकाणी असावा की जेणेकरून लोकांना जर खूप काही एमर्जन्सीज असतात, वैद्यकीय एमर्जन्सी असो किंवा आणखीन काही कामं असो की कुठे आपल्याला लवकर पोचायचे तर त्या रिक्षासाठी खूप लांबपर्यंत त्यांना चालत यावं लागतं रिक्षा स्टँडपर्यंत. तर हे रिक्षा स्टँड वाढवावे लागतील. दुसरं म्हणजे वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी. आता ज्येष्ठ नागरिक आपले रिटायर्ड होऊन त्यांना काहीतरी विरंगुळा हवाय, त्यांना बसण्यासाठी, तिथे त्यांना गप्पा मारण्यासाठी किंवा त्यांचा वेळ घालवण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक कट्टा बनवायचा आहे. त्यानंतर वाचनालय की तिथे बसून ते काही पुस्तकं वाचतील किंवा वर्तमानपत्र वाचतील अशी सोय करायची आहे. अशा बरेच विजन आमच्या डोक्यात आहेत. जर आम्हाला नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर आम्ही नक्कीच हे सगळी स्वप्न पूर्ण करू.
आणि नक्कीच त्यांच्या विश्वासावर ठाम राहू. माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निशाणी मशाल या चिन्हातून प्रभाग क्रमांक अ मधून दिलीप प्रशांत धांडे, प्रभाग क्रमांक 13 क मधून मी सौ प्रीती प्रफुल्ल भोसले निशाणी मशाल आणि प्रभाग क्रमांक ड मधून दिलीप थोरात मनसे आणि त्यांची निशाणी इंजिन आहे. असे आम्ही 3 उमेदवार उभे आहोत. जर आम्हाला प्रभागातील नागरिकांनी संधी दिली तर आम्ही नक्कीच या सगळ्या समस्या सोडवण्याचा मनोमनी प्रयत्न करू. कल्याण से सीनू संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। प्रभाग 13 का के मतदाता इस चुनाव में विकास और नागरिक सुविधाओं को ध्यान में रखते हुए अपने मत का फैसला करेंगे। चुनावी मुकाबला तेज और रोमांचक रहने की संभावना है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।